कुछ नहीं, बस अच्छे से सो गई मैं। कुछ नहीं, बस अच्छे से सो गई मैं। अरे बापरे, अरे बापरे, बंद केलं तू? त्यासाठी मी रात्रीसाठी मसूर डाळ आणि कोणती मूग डाळ ह्या दोन डाळी छान धुवून भिजू घालून ठेवल्या. रात्री वडे करायचे होते त्यासाठी. मस्त अशी भिजत आहे डाळ. त्यानंतर रात्री मला गोड पदार्थ करायचा होता. मी बनवणार होती कोहड्याचे गोड बोंड. त्यासाठी मी मस्त कोहडं घेऊन गेली मागे. बसली. सर्वात आधी कोहडं चिरून त्याच्यातल्या छान सर्व बिया काढून घेतल्या अलग. त्यानंतर मी कोहड्याला छान चिरून घेतलं. खूपच वेळ लागते कोहड्याला चिरायला. कोहड्याचे बोंड हे खूप जुनी पद्धत आहे आणि खूपच छान लागते. मस्त असं पूर्ण शिलटं काढून घेत आहे. पूर्ण शिलटं काढून घेतले की मग त्याला मस्त बारीक चिरायचं. मागे मस्त थंडी थंडी हवा सुरू होती आंब्याच्या झाडाखाली. आता मस्त बारीक चिरून घेते. मी मागे चिरत असताना माझी मुलगी स्कूलमधून आली. तिला मी घरात दिसली नाही तर ती माझ्याचकडे आली. चला तर कोहडं तर छान चिरून घेतलं. आता याला छान पाण्याने धुवून टाकते. आणि इकडे एकच वाटी मी चना डाळ घेतली आहे, कारण की बोंड पण गोड आणि पुरणही गोड. त्याच्याने मी थोडंसंच करत आहे. कोहड्याला छान धुवून घेतलं आणि चना डाळला पण छान धुवून घेतलं. मस्त. व त्यानंतर कोहड्याला आणि चना डाळ याला छान शिजायसाठी मी कुकरमध्ये लावलं. छान पाणी टाकून सर्वात आधी कोहडं ठेवलं आणि मग त्यावर चना डाळ आणि झाकण लावून याला छान 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. इकडे मस्त कुकर थंडा झाला. मी खोललं तर आता आपण चेक करू की चना डाळ आणि कोहडं शिजलं आहे की नाही. तर मी चना डाळ दाबून बघितली तर छान शिजलं आणि आता कोहडं दाबून बघते ते पण छान शिजलं. तर आता मी याला काढून घेते कुकरमधून. आता एक गंज घेते आणि त्याला गॅसवर ठेवून त्यामध्ये कोहडं टाकते. कोहडं टाकून घेते पूर्ण व गॅस लावून त्यामध्ये छान साखर टाकून देते. प्रमाण तुम्ही
तुमच्या म्हणजे किती कोरडा आहे त्यानुसार घेऊ शकता. आता इकडे शिजलेली चणा डाळ मिक्सरमधून बारीक करून घेते. मी आधीच बारीक करते आणि मग साखर टाकते, त्याने छान बारीक होते. बघा मी मस्त बारीक करून घेतलं. आता गंजात टाकून ज्या मापाने मी चणा डाळ घेतली होती त्याच मापाने साखर घेते. आता याला छान पाकी येतपर्यंत शिजू द्यायचं. व इकडे मी बोंडाचं पण तयार करत आहे. आता मी जे डाळ भिजू घातली होती ते पाहते भिजली का तर. मस्त डाळ भिजली आहे. मी मसूरची डाळ आणि मूग डाळ ह्या 2 डाळी एकत्र भिजू घातलेल्या होत्या. आता याला छान धुवून टाकते आणि चाळणीत ठेवते पाणी झिरपायसाठी. पाणी झिरपतपर्यंत छान कांदा बारीक चिरते वड्यात टाकायला. मस्त छान चव लागते. बोंड जर छान झाले पाहिजे तर नाही का, आपण जेव्हा कोरडं शिजवतो ना तेव्हा त्याला छान साखर टाकल्यावर छान पाकी येऊ द्यायचं, त्याने मस्त बोंड होते. आणि करायच्या अर्धा 1 तासा आधीच त्यामध्ये कणिक नाही का मस्त मळून ठेवायची, त्याच्याने ते छान भिजते आणि मस्त बोंड बनते. तर माझे कांदा आणि मिरच्या चिरून झाल्या. आता मी मसूर आणि मूग डाळ एकत्रच बारीक करते आणि त्यामध्ये 2-3 लसणाच्या कळ्या टाकून अद्रक बारीक करते. अशाच तरीकेने मी पूर्ण डाळ बारीक केल्या. बघा मस्त थोडं अद्रक आणि इकडे आईला म्हटलं बोंडाचं तयार झालं होतं तर छान कणिक भिजवून द्या म्हटलं. त्यामध्ये बोंडाचं जे आहे त्याच्यात आपण भिजवलेली कणिक छान चुरायची. बारीक केलेल्या डाळीमध्ये छान बारीक कांदा आणि मिरची टाकून घेतली व त्यानंतर मस्त असा बारीक सांबार कापून टाकला. जितका सांबार तितकं मस्त. त्यानंतर तिखट, हळद आणि मीठ पण टाकून घेतलं आणि मस्त टाकला वरतून कढीपत्ता. आणि आता याला छान एकत्र मिक्स करायचं, मस्त एकजीव करायचं पूर्ण. मस्त पूर्ण मिक्स झालं पाहिजे. बघा मस्त मिक्स झालं आणि बोंडाचं पण मस्त झालं भिजलं. बघा बोंडाचंही मस्त तयार झालेलं आहे. आता मी देवासाठी नैवेद्य करून घेते. देवासाठी सर्व करून घेतलं थोडं थोडं, बाकी गरम गरम करते. इकडे आता मी पूजेची तयारी केली, सर्व पूजेसाठी काढला, नैवेद्य काढला. आता तयारी करते. तयारी करून मी गेली होलिका दहनची पूजा करायला. तिकडे जाता मस्त पूजा करून घेतली. पूजा करून घेतली, नैवेद्य अर्पण केला. सर्व झाल्यावर घरी आली आणि आता गरम गरम वडे आणि बोंड, गोड बोंड आहे त्याच्याने मी आज पुरणपोळ्या नाही बनवणार, उद्या वगैरे बनवीन. आता मस्त गरम गरम वडे काढते, मस्त कढी पण केली आहे आणि सर्वांना खायला देते. एकीकडे मी मस्त वडे काढले, दुसरीकडे मस्त बोंड